श्री परमात्मने नमः। श्री गुरुपादुकाभ्यां नमः। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 3 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1978 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 1. भागेश्वर निवास. स्वामी म्हणतात, एक सुप्रसिद्ध डॉक्टर एकदा इथं आले होते. त्यांनी मला विचारलं, समाधान मिळण्यासाठी काय करावं. मी म्हटलं, ट्रँक्विलायझर द्यायचं, दुसरं काय करणार. पण खरं समाधान पाहिजे तर कुणीतरी संत सत्पुरुष भेटला पाहिजे, त्या वाचून समाधान नाही. मनुष्य जितका श्रीमंत तितका त्याचा परिवार जास्त, तितकं त्याचं मन गोंधळात जास्त. म्हणजे हे व्यस्तप्रमाणे. तुकाराम महाराजांजवळ काय होतं? काही नाही, तरी ते आनंदात होते. पण बहुधा अशी मंडळी असतात की आपल्याला व्याप, दुसऱ्याला व्याप, असं जगात चालतं. सुषमाताई म्हणतात, मना बोलणे नीच शोषित जावे, हे खूप अवघड जातं. स्वामी म्हणतात, ते अवघड तर आहेच. धक्के चपेटे सोसावे, नीच शब्द साहत जावे, असं समर्थ म्हणतात. समर्थांनी लोकसंग्रह फार मोठा केला. अगदी पंतप्रधान असले तरी त्यांना नीच शब्द सहन करावे लागतात की नाही? लागतात. मग आपलं काय मोठंसं? ज्ञानोबा, समर्थ, महात्माजी सर्वांना सहन करावं लागलंय. मग आपलं काय, असं लक्षात घ्यावं. आपण आहोत तसं यांना कळत नाही. आपण चांगले आहोत वस्तुतः, पण यांना वाईट दिसतो, म्हणून ते नीच शब्द बोलतात, असं मनात समजावं आणि सोडून द्यावं. या कानानं ऐकून त्या कानानं सोडावं. नीच शब्द आपण मनात घोळवत राहिलो तर ते आपल्याला सहन होणार नाहीत, म्हणून ते सोडून द्यायचे ताबडतोब. त्यावर विचार करत राहिलो तर राग येतो. हा असं का म्हणाला, आता मी त्याला दाखवेन एक दिवस. असं म्हटलं की आपण खाली उतरलो. परमार्थाला अत्यंत आवश्यक गोष्ट आहे सहनशीलता. सर्व संतांना सहन करावं लागलं, मग आपल्याला का सहन होत नाही? तर आपल्याजवळ अहंकार फार प्रमाणात असतो, म्हणून. एरवी काही कारण नाही. आपण कुणीतरी आहोत असं वाटतं, म्हणून सहन होत नाही. मोठेपणा विसरावा, अहंकार बाजूला सारावा. कुणी बोललं तर सोडून द्यावं. आपल्याविषयी चांगलं बोलणारी पुष्कळ मंडळी आहेत, त्यांना आठवावं. एखादा वाईट बोलला तर तेवढंच कशाला आठवायचं, सोडून द्यायचं. तरच समाधान मिळेल. सुषमाताई म्हणतात, बहुतेक मंडळी माळेवर वाणीनं नामजप करतात. स्वामी म्हणतात, वैखरीनं जप केला तर त्यात वाईट काहीच नाही, पण मुख्य जप हा मनानंच व्हायला हवा. कारण आपल्याला काय करायचंय ते पहा. मन भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करायचंय. काही वेळा वैखरीनं जप करत असता एकीकडं जप चालू असतो आणि दुसरीकडं मन फिरत असतं. त्यामुळे वैखरीचा जप नेहमी गौणत्वानंच घेतला जातो. मनानं जप करायचा. मन आणि तो जप अगदी एकरूप झालं पाहिजे. समजा श्रीराम जय राम जय जय राम हा जप आहे. तो श्वासाबरोबर जर केला तर तो आपोआपच मनाबरोबर होतो. श्वासाबरोबर मनानं श्रीराम जय राम म्हणावं, वर क्षणभर थांबावं, मग जय जय राम म्हणून श्वास सोडावा. ओम नमः शिवाय जप असेल तर श्वासाबरोबर ओम घ्यावा आणि नमः शिवाय म्हणत श्वास सोडावा. मन मुख्यतः आवरणं हे काम आहे. ते या पद्धतीनं आवरता येतं. मनाला चिदाकाशात नेलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्याखेरीज पुढे काही नाही. वैखरीनं जप करून मन चिदाकाशात नेणं हे साधत नाही, म्हणून मनानंच जप करायला पाहिजे. कारण मनाला नेहमी बाहेर फिरण्याची सवय असते. त्यामुळे मनातून सारखे नाना विचार बाहेर पडत असतात.
आपण त्या मनाला अंतर्मुख करायला लागलो की ते मनाशी एक प्रकारचं झगडणं आहे. मन बाहेर जाऊ इच्छितं आणि आपण त्याला आत खेचू इच्छितो. त्या झगड्यामुळे काही वेळा डोकं दुखतं. पण जसजशी 1-2 वर्ष जातील तसतसं डोकं दुखणं हळूहळू कमी होईल. अंतर्मुखता एकदम सहज येत नाही. इतर काही चिंतन करत असताना मनाला त्रास होत नाही, पण ध्यान नामाला बसलं की हे मन व्याप करतं. कारण काम, क्रोध, लोभ सगळ्या मंडळींना इतर गोष्टींचं चिंतन करणं हे खाद्य असतं. ध्यान नाम करू लागलं की या मंडळींना वाटतं आपल्याला हे सोडण्यासाठी नोटीस मिळाली. त्यामुळे ते बंड करून उठतात. त्याचा त्रास काही वेळेला होतो, पण हळूहळू तो कमी होतो. या प्रक्रियेत श्वास, नाम, मन हे एकरूप व्हायला पाहिजेत. सुषमाताई म्हणतात, परमेश्वराला जीवानं धरून उपयोगी नाही. स्वामी म्हणतात, जीव, प्राण, मन, बुद्धी सगळ्या अंगानं धरावं. सुषमाताई म्हणतात, आपण धरून उपयोगी नाही. परमेश्वरानं जीवाला धरलं की खरं. त्यावर स्वामी म्हणतात, परमेश्वर धरतोच, आपण धरल्यावर परमेश्वर सोडेल का? देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, असं समर्थ म्हणतात. ज्ञानदेव, समर्थ, स्वरूपानंद हे सारे पूर्ण बोधावर गेले, ज्ञानी झाले. म्हणजे तो परमात्माच मी हे त्यांना कळलं. म्हणजे ते प्रकृती पलीकडे गेले. बहुतेक संत हे बोधाच्या बाबतीत मर्यादित राहिले. पण ज्ञानेश्वर महाराज मात्र हे विश्वची माझे घर अशा बोधावर गेले. रेड्याच्या पाठीवर मारलेले बळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उठले. हे जे विश्वव्यापक होणं, साऱ्या विश्वाशी एकरूप होणं, हे इतरांना साधलेलं फारसं दिसत नाही. मी तोच आहे हा बोध झाला, पण माझ्याकडे जेवढी मंडळी येतील तेवढ्यापुरताच मी, असं ते मर्यादित राहिलं. सुषमाताई म्हणतात, हा जो 2 संतांतील फरक तो त्यांच्या प्रकृतीमधील फरक समजायचा का? स्वामी म्हणतात, नाही, हा बोधातीलच फरक आहे. त्यावर सुषमाताई म्हणतात, म्हणजे मनबुद्धीच्या पलीकडे, पण हा बोध कोणाला होतो? स्वामी म्हणतात, हा बोधालाच बोध होतो. जसा सूर्याच्या प्रकाशानं सूर्य दिसतो तसा. ज्ञानेश्वरांची अनेक जन्मांची अत्यंत शुद्ध प्रकृती, स्वच्छ काच, त्यामुळं त्यांना हा बोध झाला. इतरांची थोडी रजतम प्रकृती, काळी तांबडी काच, त्यामुळे बोधाचा प्रकाश तेवढा बाहेर फाकत नाही. सुषमाताई म्हणतात, आणखी एक फरक लक्षात आला. मीराबाईंच्या एका अभंगात मला विषाचा पेला दिला, नागिण पाठवली असा काही उल्लेख आहे. पण ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयात कुठेही त्यांच्या छळाचा उल्लेख नाही. स्वामी म्हणतात, म्हणूनच बोध होऊनही मीराबाई आणि ज्ञानदेव यांच्यात फरक आहे. समर्थ तुकोबा पूर्ण ज्ञानी असून त्यांनी समाजावर कोरडे ओढलेले आहेत, कारण त्यांची प्रकृती. सुषमाताई म्हणतात, म्हणजे कुणीही कितीही प्रयत्न केला तरी तो एका ठराविक पातळीपर्यंत जाऊ शकतो, त्या पलीकडे नाही, कारण त्याची ताकदच तेवढी, असं म्हणायचं आहे का? स्वामी म्हणतात, बरोबर. म्हणून सर्वांना ज्ञानेश्वर महाराज होता येत नाही. रामकृष्णांच्या शिष्यात एकच विवेकानंद झाले. बाकीचे तसे सामान्य शिष्य, तेही फार कष्टानं झालेले. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.